माझ्या नवीन कॅमेराची डिलिव्हरी घ्यायसाठी मला कॅमेरा शॉपमध्ये जावी लागणार। तर हे आहे चाबी आणि आता याला लावतो आणि आता निघतो फटाफट कॅमेरा शॉपमध्ये जायसाठी। बाकी आज ऊन बहुत आहे म्हणून मी रुमाल बांधून आहोत। तुम्ही पाहू शकता किती कडक ऊन आहे आज, बापरे। नमस्कार महाराष्ट्र, स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये। आणि आज फायनली माझा कॅमेरा आलेला आहे, माझा आयुष्यातला पहिला कॅमेरा आलेला आहे कॅमेरा शॉपमध्ये, ठीक आहे। तर मी आता घरी आहो आणि घरून आता मला निघावी लागणार कॅमेरा शॉपमध्ये जायसाठी। माझ्या नवीन कॅमेराची डिलिव्हरी घ्यायसाठी मला कॅमेरा शॉपमध्ये जावी लागणार। मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की माझा कॅमेरा 2 दिवसाच्या नंतर येणार आहे, म्हणजे काल मी बुक केलो म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 दिवसाच्या नंतरच माझा कॅमेरा आलेला आहे, ठीक आहे। तर चांगली गोष्ट आहे, लवकर कॅमेरा आलेला आहे आणि आता एक्साइटमेंट आहे की कधी मी हातामध्ये तो माझा नवीन कॅमेरा पकडणार। म्हणजे मी निघतो आता तयारी झाली का मग मी सीधा निघतो कॅमेरा घ्यायसाठी। चलो निकलते है। तर हे आहे चाबी आणि आता इथं लावतो गाडीला आणि फटाफट निघतो कॅमेरा शॉप जायसाठी। आणि बाकी आज ऊन बहुत आहे म्हणून मी आज रुमाल बांधून आहो, तुम्हाला दाखवते। हे बघा ऊन पहा किती कडक आहे, ऊनची छाया तुम्ही पाहू शकता, एकदम कडक। तर मित्रांनो आता शॉपमधून मी सीधा आता आलो आहोत घरी आणि शॉपमध्ये मी शूट नाही करू शकलो, कॅमेरा घ्यायला गेलतो तेव्हा, कारण तेव्हा मी विसरून गेलतो कॅमेरा काढणं आणि शूट करणं। घरी येत होतं तेव्हा आठवलं की शूट केलंच नाही, पण काय हरकत नाही, आता मी तुमच्या समोर तो कॅमेरा दाखवते जो मी आता घेतलेला आहे आणि त्याची अनबॉक्सिंग पण याच ब्लॉगमध्ये करून टाकते, ठीक आहे। तर आता तुम्हाला एक कॅमेरा दाखवते, हे बघा हा आहे। तुम्ही बॉक्स पण ओळखून घेतले, ज्यांना माहिती आहे त्यांनी ओळखले की हा कोणता कॅमेरा आहे। हे बघा DJI Osmo Action 5 Pro ॲडव्हेंचर कोम्बो, ठीक आहे। फोकस नाही करत आहे पण ॲडव्हेंचर कोम्बो आहे हा। तर आता याची अनबॉक्सिंग मी तुमच्या समोर करतो आत्ता, ठीक आहे। मित्रांनो फायनली माझ्या हाती आलेला आहे DJIचा Osmo Action 5 Pro कॅमेरा आणि ते पण ॲडव्हेंचर कोम्बो, ठीक आहे। आणि ॲडव्हेंचर कोम्बो घेण्याचा काय फायदा आहे मी सर्वात आधी तुम्हाला ते सांगते। ॲडव्हेंचर कोम्बो घेण्याचा फायदा एक आहे, पहिला याच्यामध्ये आपल्याला 3 बॅटरी मिळते आणि एक बॅटरी 4 तास चालते, ठीक आहे। तर हा एक फायदा आहे। आणि बॅटरी चार्जिंग केस भेटते, म्हणजे जेव्हा आपण पॉवर बँक बर कम्पेअर करू शकता। पॉवर बँकमध्ये जसं की आपण फोन चार्ज करतो तशावानीच 3 बॅटरी एक साथ चार्ज होऊ शकते या चार्जिंग केसमध्ये, बॅटरी चार्जिंग केसमध्ये, ठीक आहे। आणि एक गोष्ट सांगते, याची अनबॉक्सिंग करण्याच्या आधी जेव्हा कॅमेरा शॉपमध्ये हा बॉक्स आला होता तेव्हा मी कॅमेरा शॉपमध्ये त्याची अनबॉक्सिंग केलो, कारण ते मला चेक करायचं होतं आणि चेक करणं पण बहुत जरुरी आहे। जेव्हा आपण कुठलाही कॅमेरा बुक करतो आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी वगैरे जेव्हा आपण आपला कॅमेरा घ्यायला जातो तेव्हा चेक करणं बहुत जरुरी आहे। असं उचलून घेऊन आणलं का मग ते प्रॉब्लेम होऊ शकते घरी आल्यावर, तर तेच चेक करणं बहुत जरुरी आहे। जो कॅमेरा आपण ऑर्डर केला तो कॅमेरा याच्यामध्ये आहे की नाही, याचे सामान जे कुठले राहते ते कॅमेऱ्याचे सामान वगैरे ते बरोबर आहे की नाही, हे सगळं चेक करणं जरुरी राहते। म्हणून मी ते तसं अनबॉक्सिंग याची केली आहे आणि त्याच्यानंतर घरी आल्यावर आता तुमच्या समोर हे अनबॉक्सिंग होत आहे, ठीक आहे। तर सर्वात आधी याच्या बॅक साईडला खूप काही लिहून आहे, हे बघा। सर्वात आधी वरच्या ते लिहून आहे की याच्यामध्ये कुठले फीचर्स आहे, टाइम लॅप वगैरे, मोशन ट्रॅकिंग, स्लो मोशन वगैरे, नाईट मोड मी तुम्हाला दाखवीन जेव्हा मी मोटो ब्लॉगिंग वगैरे करणार तेव्हा दाखवणार। मोटो ब्लॉगिंग व्हिडिओज पण खूप लवकर या चॅनलवरती येऊन जाणार, ठीक आहे। तर सर्वात आधी आपल्याला इथं मिळते 4 तास, म्हणजे एक बॅटरी 4 तास चालते आणि याच्यामध्ये 3 बॅटरी मिळते। सर्वात आधी हा कॅमेरा मोटो ब्लॉगिंगसाठी बेस्ट कॅमेरा आहे, कारण त्याच्यामध्ये एक तर आपल्याला 3 बॅटरी मिळते आणि एक बॅटरी 4 तास चालते आणि चार्जिंग केस पण मिळते आपल्याला। तर हे गोष्ट मला खूप चांगली वाटली। आणि इथे जे कुठले सामान तुम्हाला इथे दिसत आहेत ना, हे सर्व सामान मिळते ॲडव्हेंचर कोम्बोमध्ये, ठीक आहे। आणि याचा साधावाला पण येते, साधा याच्यामध्ये आपला हा कॅमेरा राहते आणि याचे हे केस राहते, कॅमेराची केस आणि हे नट राहते, बस हे तीन गोष्टच राहते याच्या साध्यावाल्या याच्यामध्ये। आणि ॲडव्हेंचर कोम्बोमध्ये हे सर्व फीचर्स आपल्याला मिळते, सर्व सामान मिळते। मोटो ब्लॉगिंगसाठी जे काही सामान लागते ते आपल्याला याच्यामध्ये मिळते आणि ब्लॉगिंगसाठी जे कुठले सामान लागते ते सर्व आपल्याला याच्यामध्ये मिळते, माईक सोडून, ठीक आहे। तर आता याची अनबॉक्सिंग करू।
DJIची ब्रँडिंग पाहू शकता. आणि याला ओपन केल्यावर 2 बॉक्स मिळते आपल्याला असे. आणि एका याच्यामध्ये AC-सिरीज आणि दुसऱ्या याच्यामध्ये ऑस्मो ॲक्शन 5 प्रो कॅमेरा आहे. सर्वात आधी AC-सिरीजवरील कॅमेरा मग पाहू यार, थांबा थोडंसं सबर करा. सर्वात आधी याच्यामध्ये आपल्याला मिळते हे बघा वायर, चार्जिंग वायर. याच्यानंच आपण फोटोज वगैरे ट्रान्सफर करू शकतो PC लॅपटॉपमध्ये. ठीक आहे. बाकी या टाईप-C आहे का कुठला आहे मी विसरून गेलो आहे बघा. एक सेकंड, कॅमेरा हल्ला आहे बघा. टाईप-C आहे का कुठला आहे हा मला आठवत नाही, तुम्ही सांगून द्या कमेंटमध्ये. ठीक आहे. बाकी हा वायर काही छोटा नाही आहे, एकदमही छोटा नाही आहे, एकदमही मोठा नाही, मीडियममध्ये आहे. पाहू शकता मीडियममध्ये आहे वायर. ठीक आहे. तर ठीकठाक वायर आहे. आणि याला आता साईडला ठेवू. आणि आता बॉक्समध्ये पुन्हा काय काय मिळते आपल्याला ते पाहूयात. आणि दुसरं मिळते आपल्याला हे मॅग्नेटिक माउंट. ठीक आहे. हा मॅग्नेटवाला माउंट आहे, पाहू शकते. हे असे 2 मिळते आपल्याला. ठीक आहे. आणि बाकी याच्यामध्ये आपल्याला एक कार्ड मिळाला आहे. आणि हा आहे DJIचा कार्ड, DJI स्टोअर ॲप आपल्याला याचे डाउनलोड करावी लागणार. DJIवाल्यांचा हा ॲप आहे. या बारकोडला स्कॅन करून आपल्याला साईनअप वगैरे करावी लागते. आणि यांचा ॲप आहे तो डाउनलोड करावी लागते. आणि यांचा एडिटिंगचा पण फीचर त्या ॲपमध्ये आहे, तर एडिट करून तुम्ही अपलोड बी करू शकता. हे मला खूप चांगलं वाटलं. तर याला स्कॅन करून ॲप डाउनलोड करायचं. बाकी दुसरं याच्यामध्ये आपल्याला चार्जिंग केस मिळते. याच्यामध्ये 2 बॅटरी आहे. एक बॅटरी या कॅमेऱ्यामध्ये मी टाकली आहे. तुम्हाला सांगितलं होतं की शॉपमध्ये मी अनबॉक्सिंग करून पाहिलं होतं, तेव्हा त्या कॅमेऱ्यामध्येच मी याची बॅटरी टाकलं होतं. बाकी हे आहे चार्जिंग केस, एक प्रकारचं पॉवर बँक बॅटरीचा. 3 बॅटरी मिळते, तर 3 इंडिकेट होते. ठीक आहे. जसं मी खोलणार तर इथे 2 लाईट जळणार, एक बॅटरीचं त्याच्यामध्ये आहे. हे बघा, मी बटन नाही दाबली, असे जेव्हा आपण झाकण खोललं तर इथं इंडिकेट होते बॅटरी चार्ज आहे की नाही, ते आपल्याला इथे माहीत पडते. आणि इथं 3 बॅटरी मिळते. मला हे खूप चांगलं, हे मला खूप जास्त आवडलं. 1950 mAhची हे बॅटरी आहे, 3 बॅटरी. आणि हे जे तुम्हाला इथे दिसत आहेत ना, हे मागं याचा इथे 3 आपण मेमरी कार्ड पण ठेवू शकतो. ठीक आहे. 1 लावू शकतो आणि 2 ठेवू शकतो, तर हे फायदा आहे. बाकी चार्जिंग केस. ठीक आहे. आणि याची पण याला पण आपण चार्ज करू शकतो. याची बॅटरी डाऊन झाली या चार्जिंग केसची, तर आपण याला पण चार्ज करू शकतो इथे टाईप-C वगैरे लावून. ठीक आहे. बाकी इथे ऑस्मोची ब्रँडिंग आहे. बाकी इकडे DJIचा ब्रँडिंग वगैरे आहे का, हा आहे DJIची ब्रँडिंग वरतं आहे. ठीक आहे. बाकी हे चार्जिंग केस आहे. AC-सिरीजमधून एवढं सामान निघालं जे साईडला वगैरे ठेवून आहे. ठीक आहे. तर आता येऊ आपण कॅमेरा बॉक्सवरती. आता आपण कॅमेराचा बॉक्स बाहेर काढू. एक सेकंड, याला बराबर काढावी लागते. एक सेकंड. याच्यामध्ये आपल्याला रॉड पण मिळते. तो रॉड आधी दाखवते, याला साईडला ठेवते. रॉड काढावी लागते आधी. एक सेकंड, निकल बाहेर निकल. हां. बाकी DJIवाल्यांचे स्टिकर वगैरे मिळते, मी तुम्हाला दाखवणं विसरून गेलो. हे आहे DJIवाल्यांचे स्टिकर, भरपूर आहे. बाकी हे आहे रॉड. ठीक आहे. रॉड दाखवते. हे रॉड आहे ते आपल्याला कामी व्लॉगिंग वगैरे करण्यासाठी, बाकी वगैरे ड्रोन व्ह्यू वगैरे घ्यायसाठी, रील्स शूट करण्यासाठी हा रॉड कामी येते. व्लॉगिंग आणि ड्रोन व्ह्यू वगैरे घ्यायसाठी. खूप लंबा आहे. इथे लिहून असेल का 1.5 मीटर, तर बहुत जोरात खिचावी लागते. हे बघा, असा मोठा होते. ठीक आहे. इथे कॅमेरा लावायचं, बस ब्लॉगिंग करायचं. आणि ड्रोन व्ह्यू वगैरे घ्यायचं असेल सिनेमॅटिक, तर याच्यानं तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. याला साईडला ठेवते. तर इथं ह्याला आपला कॅमेरा. सर्वात आधी याचा केस जो मी तुम्हाला सांगितलं होतं कॅमेऱ्याला लावायचा केस. आणि याच्या अंदर पुन्हा सामान आलं आहे, पाहू शकता. याला मी आधी काढतो. सर्वात आधी आपण हे पाहू. जसं की मी तुम्हाला म्हटलं होतो की जसं तो मॅग्नेटिक माउंट हावाला आहे, असे 2 मिळते आपल्याला. हे बघा, 2 माउंट मिळते आपल्याला मॅग्नेटिक माउंट. आणि हा आहे दुसरा स्टिकरवाला माउंट आहे. कारमध्ये वगैरे लावून असं आपण शूट करू शकतो, अपडाऊन. ठीक आहे. तर असं लावून आपण कार वगैरे, बोनट वगैरे जे राहते कारचे, ते तर लावून आपण शूट करू शकतो याच्यानं. ठीक आहे. तर हा हे फायदा, याला ठेवतो साईडला. आणि इथे 2 स्क्रू मिळाले आहे. ठीक आहे. दाखवून देते. असे 2 स्क्रू मिळाले आहे टाईट करायसाठी, तर याला पण साईडला ठेवते. पूर्ण सामान बरोबर ठेवते. एवढं सामान मिळालं आहे ना, का सांगू. आणि हे आहे केस.
कॅमेरा केस, ठीक आहे. हा आपण हेल्मेटवर लावून मोटो ब्लॉगिंग आपण हा लावूनच करू शकतो, ठीक आहे. तर फ्युचरमध्ये मी जेव्हा पण मोटो ब्लॉगिंग करणार तर तेव्हा मोटो ब्लॉगिंगच्या सेटअपचा पण मी व्हिडिओ बनवणार, तर याच चॅनलवरती येणार, तेव्हा मी सांगणार की याला सेटअप कसा केला जाते. बाकी आता थोडंसं सांगून देतं. हे लॉकिंग क्लिप आहे, ठीक आहे. जेव्हा तुम्ही याच्यामध्ये कॅमेरा फिट कराल तर याला लॉक करायचं आणि क्लिक करून अशी आवाज येते, अशी क्लिक करून आवाज येते, तर फिट झाला आहे समजायचं, ठीक आहे. तर याला लावल्यावर आपला कॅमेरा 60-70 मीटरपर्यंत वॉटरप्रूफ होते आणि हा केस यूज न करता जर तुम्ही कॅमेऱ्याला पाण्यामध्ये डुबवले तर 60 मीटरपर्यंत वॉटरप्रूफ राहते कॅमेरा, ठीक आहे. तर हे चांगली गोष्ट आहे. गोप्रोमध्ये फक्त 10 मीटरपर्यंत वॉटरप्रूफिंग आहे, बाकी त्याच्यापेक्षा तर जास्तच आहे, 60-70 पर्यंत वॉटरप्रूफ आहे. तर चांगली गोष्ट आहे. लाईक बनते या कॅमेरासाठी, लाईक करून द्या, ठीक आहे. तर याला साईडला ठेवू. आता येऊ आपण कॅमेरावरती. फायनली कॅमेरा, पहिल्यांदा कॅमेरा घ्यायची जे खुशी राहते ते वेगळीच राहते. आणि हा आला आपला कॅमेरा. निकाल बाहेर, निकाल. हां, तर हा आला आपला ॲक्शन 5 प्रो कॅमेरा. फोकस कर रहा है कॅमेरा, फोकस, एक सेकंड. हां, हे बघा ॲक्शन 5 प्रो कॅमेरा. बाकी याच्यावरचं मी हे काय म्हणते याला प्लास्टिक काढतो. याचा लेन्स मोठा आहे आणि गोप्रोचा लेन्स जर तुम्ही पाहाल ना तो छोटासा आहे, ते मी पिक्चर वगैरे शेअर करून देणार, याच्या साईडला वगैरे लावतो, ठीक आहे. बाकी समोर पण आपल्याला स्क्रीन मिळते आणि मागं पण खूप मोठी स्क्रीन मिळते, ठीक आहे. तर स्क्रीन टच आहे, ठीक आहे. तर आता याला चालू करून पाहू. याच्यामध्ये बॅटरी मी टाकली आहे. हे बघा डायरेक्ट कॅमेरा चालू झाला आहे, कारण ते जे कुठलं साईन अप वगैरे करायचं, डेट वगैरे टाकायचं वगैरे येते, तर ते मी इथं आधीच केलेलं आहे शॉपमध्येच. तर एक नंबर क्लिअरिटी रे. या कॅमेऱ्यातून तुम्हाला दिसत नसेल बरोबर, पण एक नंबर क्लिअरिटी. तर याच्यामध्ये खालतून वरतं स्वाईप करांना तर सेट करू शकता तुम्ही रेझोल्युशन वगैरे. आत्ता सेट आहे 180p 30 fps, ठीक आहे. बाकी तुम्ही 2.7K 16:9 30 fps आणि इथं जाऊ शकता तुम्ही. लास्ट आहे 4K 120 fps पर्यंत तुम्ही जाऊ शकता. हे बघा क्वालिटी त्याच्यावर पण एक नंबर येत आहे. एक सेकंड, माझा कॅमेरा फोकस काऊन अनफोकस करत आहे, थांबा. हे बघा लेफ्टपासून राईटला स्वाईप करायचं. हे बघा कॅमेरा, फोटोज पण याच्यामधून एक नंबर निघते, फोटोज पण याच्यामधून. कॅमेरा आहे, व्हिडिओ शूटिंग, नाईट, सुपर नाईट मोड पण आहे याच्यामध्ये. म्हणजे जेव्हा आपण नाईटमध्ये वगैरे मोटो ब्लॉगिंग करतो, व्लॉगिंग करतो, तर त्याच्यामध्ये आपण सुपर नाईट मोड, हा वाला सुपर नाईट मोड आपल्याला ऑन करायचा आहे. हा ऑन केल्यानं एक नंबर क्वालिटी आपल्याला मिळते, ठीक आहे. बाकी इथे मोशन ट्रॅकिंग वगैरे आहे. हे वाला बादशाह आहे मोशन ट्रॅकिंग वगैरे. हे सगळं मी डिटेलमध्ये कॅमेऱ्याच्या मी जेवढे काही इथं फीचर्स दिलेले आहेत त्याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ बनवणार. जर तुम्हाला पाहिजे नसेल तर कमेंटमध्ये सांगायचो. इथे सांगायला बसलो तर खूप मोठा होऊन जाणार व्हिडिओ. पाहू शकता स्लो मोशन आणि क्लिकिंगचा आवाज तुम्हाला ऐकू येत असेल. नाईस, व्हेरी नाईस. आणि तर टाईम लॅप वगैरे आहे. तर बाकी आपल्याला याच्यामध्ये एवढं सारं सामान मिळते. तर हे सगळं सामान मिळते आपल्याला ॲडव्हेंचर कोंबोमध्ये. जर तुम्ही मोटो ब्लॉगिंग करत असाल तर हा ॲडव्हेंचर कोंबो मोटो ब्लॉगरसाठी बेस्ट आहे आणि ब्लॉगिंगसाठी पण बेस्ट आहे हा कॅमेरा, ठीक आहे. हा खूप मोठा आहे आणि हा लेन्स पण काढू शकतो, पण आता मी काढणार नाही, ठीक आहे. बाकी टच स्क्रीन आहे, मोठी स्क्रीन आहे, HD स्क्रीन आहे पुरी, ठीक आहे. आणि बिलकुल स्मूथ याची स्क्रीन काम करते, ठीक आहे. बाकी इथे बघू शकता इथे मॅग्नेट आहे. हा मॅग्नेट मी तुम्हाला दाखवणं विसरून गेलो, आत्ता दाखवत आहो. हा मॅग्नेट आहे. इथं पण DJIची ब्रँडिंग आहे. एवढा पॉवरफुल मॅग्नेट आहेत ना. हा ज्या मोटो ब्लॉगिंग करता, ऑफ रोडिंग वगैरे, तिथे कॅमेरा हा पडण्याचा चान्सेस 0% आहे, ठीक आहे.
असं तुम्ही यूट्यूबचं शूट करू शकता असं, आणि हे असं शूट तुम्ही रीलचं करू शकता. ठीक आहे. फक्त तुम्ही हा बिना केसचा तुम्ही रील शूट नाही करू शकत, कारण ते या केसवर देऊन रील शूटसाठी आणि बाकी यूट्यूबसाठी इथंच कॅमेरावरतीच देऊन आहे. ठीक आहे. जर तुम्हाला रील वगैरे शूट करायची असेल तर हा केस लावणं जरुरी आहे या कॅमेऱ्याला, तेव्हाच तुम्ही रील शूट करू शकता. इथं बघू शकता तुम्ही DJIची ब्रँडिंग या केसवरती आहे. हे यातून मॅग्नेट काम करतं. ठीक आहे. या कॅमेऱ्याला या केसमध्ये लावावी लागते, तेव्हाच तुम्ही असं रील तुम्ही शूट करू शकता. ठीक आहे. माझा आयुष्यातला पहिला कॅमेरा आहे हा, आणि मला कॅमेरा घ्यायचाच होता आणि सोनीचा वगैरे कॅमेरा मी मोठावाला घेणार होतो, पण त्याच्यानंतर हा कॅमेरा माझ्या समोर आला आणि जेव्हा याच्या बारीमध्ये मी ऐकलो, माझ्या तोंडातून एकच शब्द निघाला, वाव वाव वाव. तर मोटो ब्लॉगिंगचे व्हिडिओज वगैरे याच आपल्या ब्लॉग चॅनलवरती येणार समोर. ठीक आहे. मोटो ब्लॉगिंगचे आणि मोटो ब्लॉगिंग सेटअपवरती पण मी बनवणार. सगळ्यात आधी मला मोटो ब्लॉगिंग सेटअप वगैरे पुरे घ्यावी लागणार, त्याच्यानंतर येणार. ठीक आहे. मोटो ब्लॉगिंग व्हिडिओज वगैरे काही दिवसाच्या नंतर येणार. बाकी ब्लॉगिंग व्हिडिओज तर 2-3 दिवसानंतर चालू होणार या कॅमेऱ्याने. आणि आत्तापर्यंत मी फोनने शूट करत होतो. ठीक आहे. ब्लॉग वगैरे फोनने शूट करत होतो, तर आता याच्याने मी शूट करणार. 2 दिवसानंतर ब्लॉग्स व्हिडिओ वगैरे येऊन जाणार याच्याने. लाईक करून द्या या कॅमेऱ्यासाठी, माझ्यासाठी नको करा चालणार, पण या कॅमेऱ्यासाठी तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब बनते. सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा आणि दाबून शेअर करा या व्हिडिओला. ठीक आहे. दुपारचे 2 वाजत आहे आणि मला थोडंसं काम पण आहे, बाहेर पण जायचं आहे. तर आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. पुढचा ब्लॉग राहणार ॲक्शन 5 Pro नेक्स्ट. ठीक आहे. तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय श्रीराम.